ईडीच्या टीमवर हल्ला करण्यात आलाय। आरोपी अशोक शर्मा आणि त्याच्या कुटुंबियांकडून हा हल्ला करण्यात आलेला आहे। हल्ल्यात ईडीचे असिस्टंट डायरेक्टर हे जखमी झाल्याचं कळतंय। सायबर ॲप घोटाळ्याप्रकरणी ईडीची टीम या ठिकाणी दाखल झालेली होती। तपास करण्यासाठी दिल्लीतील बिजवासन परिसरातील टीम गेलेली होती। यावेळी ईडीच्या टीमवर हल्ला करण्यात आलाय। यावेळी एक आरोपी फरार झालेला आहे। सायबर गुन्ह्यातील रक्कम 15,000 इतके खात्यातून देशातील वेगवेगळ्या भागात पाठवली जात असल्याची माहिती तपासातून समोर आली आहे। वेगवेगळ्या खात्यांच्या माध्यमातून डेबिट आणि क्रेडिट कार्ड तयार करण्यात येत होतं। त्याच माध्यमातून येईमधील PYYPL पेमेंट ॲग्रीगेटरमध्ये व्हर्च्युअल खातं तयार करण्यात येत होतं। या व्हर्च्युअल खात्याच्या माध्यमातून क्रिप्टो करन्सीचा खरेदी केली जात असल्याची माहिती तपासातून समोर आलेली आहे। सायबर रॅकेटच्या माध्यमातून लोकांची फसवणूक तर केली जात होतीच, तर दुसरीकडे पैशांची अवैध देवाणघेवाण केली जात होती। तसंच क्रिप्टो करन्सीचा दुरुपयोग केला जात असल्याची माहिती देखील तपासातून समोर आली आहे। या संदर्भातली अधिकची अपडेट्स घेऊयात आमच्या प्रतिनिधी उर्वशी खोणा यांच्याकडनं। उर्वशी, दिल्लीमध्ये या ईडीच्या टीमवर हल्ला करण्यात आलेला आहे, नेमकं हे काय प्रकरण आहे? एक धक्कादायक घटना अशी घडली आहे, जिथे एका प्रकरणीची चौकशी करत असलेल्या ईडीच्या अधिकाऱ्यांनी एका ठिकाणी धाड टाकलेली। गुरुवारची ही घटना आहे। ईडीचे अधिकारी त्या ठिकाणी पोहोचतात, काही त्यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला आहे। अधिकाऱ्यांचं सांगणं आहे, अधिकाऱ्यांच्या हिशोबी ईडीने दिल्लीतील ब्रिजवासन भागात धाड टाकलेली। ईडीच्या पथक आल्यानंतर त्यांच्यावरती अशोक शर्मा त्यांच्या भावाने हल्ला केलं। यात ईडीचे अतिरिक्त संचालकही जखमी झालेत, अशी माहिती अधिकाऱ्यांकडून कळून येत आहे। ईडी आणि ईडीची टीम जेव्हा सायबर घोटाळ्याच्या संबंधी मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी धाडी टाकल्या, तेव्हा पथकाने कशा प्रकाराने धाड टाकल्यानंतर हल्ला झाला त्यांच्यावरती, असं कळून येते। एक पूर्ण ही जी घटना आहे ती धक्कादायक आहे। सध्या इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे। यात ईडीचे अतिरिक्त ही संचालक जे आहेत जखमी झालेत, असं समजून येते। धन्यवाद उर्वशी, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।